रसिको, 70ची सेल्फीमध्ये आपलं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. मंडळी, जो जीता वही धुरंधर. आता नुकत्याच ज्या कॉर्पोरेशनच्या, नगरपालिकेच्या वगैरे ज्या निवडणुका झाल्या, त्यात जे घवघवीत यश मिळवलं आहे, त्यासाठी भाजप आणि MIM या दोन पक्षांचं मनःपूर्वक अभिनंदन. असो, यावेळी जरा विरोधकांची थोडीशी अडचण झाली. ती म्हणजे अशी की EVMच्या विरुद्ध जास्त काही बूम मारता येणं थोडीशी या शाईच्या विरुद्ध झालं, परंतु त्याच्यात काही दम नव्हता, हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. असो, आणखीन एक गंमत झाली बरं का. जरा विरोधकांची थोडीशी गडबड अशी झाली की पहिल्याच सुरुवातीला 50 सीट ज्या आहेत त्या बिनविरोध भाजपच्या म्हणजे युतीच्या गळ्यात पडल्या. तर त्याच्यावेळेस त्यांनी लगेच आरडाओरडा लागला. पण पहिली गोष्ट अशी आहे की तिथं नाहीतरी तुमचा कॅन्डिडेट नव्हताच. मग ते भाजपला मिळालं असतं किंवा कोणाला तरी मिळालं तर म्हणजे तुम्हाला तर मिळालं नसत्याच. मग कशाला त्याच्यावर एवढा एवढी चर्चा करता. बरं, ते जाऊ द्या. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे काय, हे शाई, त्याच्यानंतर EVM, त्यानंतर पाड वगैरे अशा काही काही गोष्टी ज्या आहेत त्याच्याविरुद्ध त्यांनी आरडाओरडा केला. आणि ह्या पॉईंट जरी किरकोळ होते किंवा कमी महत्त्वाचे होते, पण एक जो महत्त्वाचा मुद्दा जो त्यांनी मांडला, आधी पण मांडला आणि मागाहूनसुद्धा त्यांनी आता हारल्यानंतरसुद्धा मांडतायत, तो म्हणजे की भाजपने सत्तेचा गैरवापर केला. यस. दुसरी गोष्ट म्हणजे सत्ते म्हणजे प्रचंड पैसा वापरला. खरं आहे का? खरं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे काही गुंडांना वगैरे काही म्हणजे थारा दिला की नाही दिला. त्याच्यानंतर काही बलात्कारवाले करणारे मंडळांनासुद्धा त्यांनी काही वगैरे वगैरे. आता ह्याचे जे सगळे आरोप आहेत ना, ते मात्र खरे आहेत. एनिवे, आता ह्याच्यात काय आहे, तरी मी भाजपचं मनःपूर्वक अभिनंदन याच्यासाठी करतो की हे जे आरोप आहेत ते असं नाही की अचानकच मागवून कळले किंवा आत्ता मागवून कळले वगैरे काही नाही. हे सगळे आरोप सर्व म्हणजे मतदारांना आणि भाजपच्या लोकांना, भाजपच्या विरोधकांना आणि सर्व मीडियाला पहिल्यापासून माहिती आहेत. यावर चर्चा पूर्णपणे झालेली आहे. तरीसुद्धा लोकांनी भाजपला म्हणजे त्यांच्या युतीला सगळ्यात जास्त घवघवीत यश दिलेलं आहे. याचा अर्थ लोकांना हे जे काही घडलं ते सगळं मान्य आहे. त्याच्यामुळे आता की भाजप भ्रष्टाचारी आहे, त्यांच्याकडे खूप पैसे आहेत, त्यांनी EDचा गैरवापर केला वगैरे वगैरे, हे सगळं जरी खरं असलं तरी त्याचा निवडणुकीवर आता तुम्ही बोलायचं नाही, कारण की सगळं लोकांना माहिती असून त्यांनी भाजपला निवडून दिलेलं आहे. तसं बघायला गेलं तर भाजप आणि MIM या दोघांना यश मिळालं आहे. आणि हे दोघं तसे एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी आहेत बरं का. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे आता राजकीय विश्लेषकाच्या हे गोष्ट सहज लक्षात येईल की एकाचा दुसऱ्याला किंवा एकाला कसा फायदा होऊ शकतो. ते आता अर्थात तो आजचा विषय नाही. आजचा म्हणजे फक्त यांच्या अभिनंदनाचा विषय आहे. आता यावेळची जी निवडणूक आहे ना, त्याच्यात तर त्यात देवेंद्र भाऊनी एवढं धमाल केलेली आहे की त्या 29 कॉर्पोरेशन्सपैकी बहुधा म्हणजे अजून ते फायनल होईल 2-4 दिवसात, पण 23मध्ये भाजपाचा झेंडा, 2-3मध्ये भाजपच्या मदतीनं जे झेंडा म्हणजे आणि तिसरं म्हणजे 2-3 ह्या विरोधकांना केलेल्या आहे. म्हणजे भाजपचं यश जे आहे ते घवघवीत आहे. आणि म्हणजे ते 100% भाजप या दिशेने टाकलेलं त्यांनी एक महत्त्वाचं पाऊल आहे. आणि थोडक्यात म्हणजे मला असं वाटतं की याचा अर्थ नरेंद्र बाबूनंतर देवेंद्र बाबू असं राष्ट्रीय लेवलवर इक्विकेशन तयार होऊ शकतं. असो, आता ते पुढचा विचार आपण बघून करू. पण तुर्तास मात्र जे आपल्या देवेंद्र बाबूंनी जे यश मिळवलं त्याबद्दल त्याचं अभिनंदन. पण मुख्य म्हणजे काय माहिती का, ह्याच्यात एक गंमत आहे या यशात. ते यश असं आहे की म्हणजे बरं का, पूर्वी कसं असायचं, अगदी पूर्वी म्हणजे सरळ काही 1-2 डावे पक्ष असायचे, एक उजवे पक्ष असायचे. ते म्हणायचे आम्ही समाजवादी, आम्ही हे म्हणायचे आम्ही वगैरे वगैरे. ते एकमेकावर ते काहीतरी तत्वावर घेऊन ते एकमेकाच्या विरोधात ते लढायचे. ते काय आता मग पुढे त्याच्यानंतर काय झालं, आता लक्षात आलं की नुसतं एकटा कुठला पक्ष काही लढू शकत नाही. त्यामुळे 5-7 जणांचा इकडचा गट, 6 जणांचा इकडचा गट, कोणी युती म्हणतात, कोणी आघाडी म्हणायचे, कोणी याव कोणी त्याव वगैरे, असं काही NDA UPA वगैरे अशी वेगवेगळी त्यांची नावं झाली. आणि मग ते म्हणजे एक गट वर्सेस दुसरा गट अशी लढाई. पण त्यावेळेसुद्धा थोडासा प्रचार करणं सोपं होतं. सोपं म्हणजे कसं, माझे जो पक्ष असेल
आमचा पक्ष आणि आमचे जे मित्रपक्ष आहेत ते सगळे चांगले आणि बाकीचा जे सगळे पक्ष आहेत त्यांचे जे विचार ते सगळे वाईट, सगळे दोष त्यांच्याकडे, सगळे गुण आमच्याकडे. म्हणजे मग त्यावेळेस आमचा पक्षच नाही तर आमचे मित्रपक्षाचं असे ती म्हणजे हे असायचं इक्वेशन. त्याच्यामुळे प्रचार करताना आपल्या जे पक्ष म्हणजे जी युती किंवा आघाडी किंवा जो काय आपला ग्रुप असेल तर त्याच्यातले कुठल्याही पक्षाने कधी आपल्याला विरोध केला होता किंवा आपण कोणाच्या विरोधात कधी बोललो होतो हे न सोडून देऊन आत्ता आम्ही असे आहोत आणि आम्ही चांगलो आहोत आणि आम्ही देशाचं कल्याण करून हे बाकीचे जे आहेत ते करणार नाहीत असं दोन्ही पक्षांना बोलणं सोपं होतं. पण यंदा बरं का ते आईन्स्टाईन एकदा म्हटला होता की पॉलिटिक्स इज मोर कॉम्प्लिकेटेड दॅन फिजिक्स. तर याचं उदाहरण आत्ताचं असं ऐकलं म्हणजे या आपल्या देवेंद्र बाबूचं कौतुक याच्यासाठी की या अतिशय कॉम्प्लेक्स अशा सिच्युएशनमधनं त्यांनी लढाई जिंकली. अतिशय कॉम्प्लेक्स म्हणजे कशी आता बरं का त्यांच्या कोण पक्क बाजूने कोण विरोधात तेच कळत नव्हतं. म्हणजे काय माहिती आहे सगळ्यात जे दोन त्यांचे जे खंदे आहेत ना मराठा नेते जे की त्यांच्याकडे डेप्युटी सी एम आहेत. एक म्हणजे दादा अरे अजितदादा म्हणजे केवढा दादा माणूस आहे आणि दुसरं म्हणजे आपला हे एकनाथ शिंदे हे म्हणजे शिवसेना तोडून आणणं म्हणजे काय साधी साधी गोष्ट काय. तर असे जे मराठा नेते आहेत अशा दोन नेत्यांना काखेत बांधून हे स्वतः ब्राह्मण म्हणजे मी नाही म्हणते लॉबीमध्ये इकडनं तिकडनं चर्चातून की ब्राह्मण किंवा मनुवादी किंवा RSSवाले म्हणजे भागवत ब्राह्मण तसे हे ब्राह्मण वगैरे वगैरे ते मोदींनासुद्धा ब्राह्मणच समजतात. असो तर सांगायची गोष्ट म्हणजे या सगळ्यांनी एक असा एक नरेटिव्ह केला होता म्हणजे असतो अजूनही म्हणजे ह्याच्यात नसतं की हे मनुवादी आहे की हे पेशवाई किंवा हे वगैरे वगैरे असं करून ते ह्यांना आपल्या देवेंद्र बाबूला टार्गेट करायचे. आणि त्या ह्याच्यातनं सुद्धा त्यांनी अलगद व्हीन काढली या दोघांना बरोबर घेऊन. आणि त्याच्यात फक्त म्हणजे बाकी काय देवेंद्र बाबूंचं काय फार कौतुक करण्याचं माझं कारण नाही परंतु त्यांच्यावर आणखीन एक टार्गेट असायचं ते म्हणजे त्या मामींबद्दल त्यांनी काय कोणाबरोबर नसल्या कोणाबरोबर हे केलं त्यांनी काही गाणं केलं त्याच्यावरनं इकडं अरे उलटं मला त्याच्यावरनं देवेंद्र बाबूंचं कौतुक वाटतं की त्यांनी आपल्या बायकोला फुल फ्रीडम दिलेलं आहे. ते काय असं सांगत नाहीत की काय नाचतेस काय गातेस कसं हे करतेस माझी परमिशन घेत जा किंवा माझे इमेज काय किंवा कोणी काय म्हणतील याचा ते विचार करतात. हे माझ्या दृष्टीने त्यांचा प्लस पॉईंट आहे. आणि त्या मामीसुद्धा बरं का म्हणजे बाकी काही प्रत्येक त्यांचा विचार पडतो कित्येकदा ते बोल्ड आणि योग्य स्टेटमेंट करतात. अर्थात तो आत्ताचा विषय नाही पण सांगायची गोष्ट म्हणजे देवेंद्र बाबूंवर या विषयाने सुद्धा टार्गेट केलं तर त्यांनी सक्सेसफुली त्यांनी रिटर्न केलं. आणि ते सगळे टार्गेट वगैरे सोडून ते आता गेले दावोसला तिथं पैशाचं मोठं टार्गेट ते काहीतरी करतील. हां तर सांगायची गोष्ट म्हणजे अशा रीतीने हे वॉर जिंकलेला आहे देवेंद्र बाबूंनी. आता ह्याच्यात बरं का आपण जेवढं समजतो तेवढं विरोधकांची एक वेगळीच गोची आहे. आता विरोधक म्हणजे खरं म्हणजे फक्त ठाकरे बंधू एवढेच शिल्लक आहेत म्हणजे बाकीचे सगळे आहेत पण ते कधी इकडनं तिकडं जातील आणि काय त्यांच्यात दम नाही राहिलेला. एक MIM आहेच म्हणजे ते त्यांनी करून दाखवलंच आणि दुसरं म्हणजे ठाकरे बंधू. आता ठाकरे बंधूंचं सुद्धा कसं आहे म्हणजे जसं मी आता भाजपचे काही दोष धडा सांगितले नाही का भ्रष्टाचार आणि मिसयूज ऑफ पॉवर आणि बाकी बरेच आहेत तो पण आत्ताचा विषय नाही. हेच सगळे त्यांनी म्हणजे ठाकरे बंधूंनी उच्चारलेले आहेतच म्हणजे त्याच्यावर त्यांनी आरोप केला आणि ते योग्यसुद्धा आहे. परंतु इथं मोठी गंमत आहे बरं का काय ते भाजपचे दोष सांगितलेत त्याच्यामुळे ते त्याच्या विरोधात गेलेत अशातला भाग नाही. म्हणजे आपली उभाठा जे आहे ते ह्यांच्याबरोबरच होते पण त्यांना सत्तेत हवा तेवढा वाटा मिळाला नाही. म्हणजे वाटा मिळत होता त्यांना आधी पण त्यांना मुख्यमंत्रीपद मी सांगेन त्याला म्हणजे शेवटी मी सांगेन तो मुख्यमंत्री तुम्ही असं त्यांचं म्हणणं होतं. ते ह्यांनी नाकारल्यामुळे मग त्यांनी एकदम 180 डिग्री इकडनं तिकडं जाऊन वगैरे वगैरे आता पुढचा इतिहास तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. म्हणजे थोडक्यात म्हणजे असं नाही आहे की ते खूप महाराष्ट्रवादी आहेत ते खूप मराठीचे प्रेमी आहेत ते खूप आदर्श आहेत अशातला भाग नाही. पण त्यांचं जे एकदा फाटलं त्याच्यामुळे ते वाढत गेलं त्याच्यामुळे हे लढत आहेत. राज ठाकरेचं तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे पण राज ठाकरेचं आणखीन वर्गा विचार आणला की आहे म्हणजे खरं म्हणजे या सगळ्या मंडळींचे सगळ्यात तगडा मस्त हुशार माणूस आहे आणि वक्ता पण भारी आहे पण त्याचं तकदीर नाही बरोबर. म्हणजे एखादा आपण सिनेमे बघतो ना
एखादा सिनेमा फार छान असतो बरं का, पण म्हणावं तसा बिझनेस करत नाही. किंवा अरे एखादे मला आमचे विद्यार्थी मित्र काही माहिती आहेत, ते अभ्यासात वगैरे हुशार होते, पण ऐनवेळेला पेपरात काय व्हायचं कोणास ठाऊक, पण ते म्हणजे जास्त मार्क नाही मिळू शकायचे जेवढे ते हुशार होते. या राज ठाकरेचं तसंच काहीतरी झालेलं आहे. आहे मनुष्य फार भारी अजूनही, पण त्याला अपेक्षित यशच मिळत नाही व. असो आता ह्याच्या पुढे त्याला मिळालं पण त्याला अपेक्षा करूया, त्यांना बेस्ट विशेष देऊया आणि विरोधकांनासुद्धा एक स्ट्रॉंग विरोधक म्हणून ते चांगली भूमिका बजावतील अशी आपण आशा करूया. त्याच्यासाठी त्यांना बेस्ट विशेष देऊया. आणि बरं का मुंबईत कोणाला ते हे मिळतं आहे सत्ता, म्हणजे सत्ता यांना मिळालेलीच आहे, पण महापौर कोण होतं आहे याच्यासाठी सुद्धा सध्या पॉलिटिक्स चालू आहे. आणि बरं का कॉर्पोरेटर वगैरे हे किती महत्त्वाचे आहेत माहीत नाही. त्यांना बरं का काय ते मानधन किंवा काय पगार जो असतो ना तो 25,000 असतो. म्हणजे मुंबईच्या ह्याला माझ्या माहितीनुसार दर महिन्याला 25,000 रुपये मिळतात. पण तुझ्यासाठी एवढी लढाई. आत्ता तर ह्यांचे म्हणजे शिंदे गटाचे जे कॉर्पोरेटर्स आहेत ते सगळे कुठे आहेत माहिती आहे का ताज लँड सेंटमध्ये. तिथं प्रत्येकाचा दिवसाचा खर्च 25,000 असतो. म्हणजे त्यांचा जो महिन्याचं जे इन्कम आहे तेवढं त्यांचं रोजचा खर्च आहे. पण तरीसुद्धा तिथे राहत आहेत. म्हणजे ह्याच्यामागे केवढा मोठा आर्थिक आहे ते तुम्हाला माहिती आहेत. आणि बरं का महापौर म्हणजे काय साधी सोपी गोष्ट नाही आहे. महापौर निवास तुम्ही बघितले काय मुंबईचं? अरे ते बघा बरं का, काय ते शिवाजी पार्कच्या समोर तिकडं म्हणजे त्याच्या बॅकसाईडला समुद्र आहे आणि महापौर निवास इतकं मस्त आहे. म्हणजे कोणी गेलं ना तिकडं की वाटेल नाही की आपला महापौर असावा, नाही का, इतकं ते फर्स्ट क्लास आहे बरं का. असो तर सांगायची गोष्टीमुळे आता त्याच्यामुळे एक लक्षात येतं की इथं एवढे लोक ताजलँड सेनमध्ये राहत आहेत आणि त्यांच्यासाठी आता पॉलिटिक्स चाललं आहे. म्हणजे ते काय नुसतं म्हणजे सगळेजण जरी म्हणत असलं की जनतेची सेवा करतो किंवा आपल्या प्रत्येकजण आपापल्या वॉर्डातलं काम उत्तम करेल हे जरी खरं असलं तरी ते नुसतं तेवढंच काम नाही आहे, त्याच्यात आणखीन काही आहे. असो एनिवे हे सगळ्या गोष्टीतून शेवटी एवढंच आहे सिद्ध झालेलं आहे की पीपल गेट द गव्हर्नमेंट दे डिझर्व. म्हणजे कशाला काही जे गुंड आहेत ते जेलमधनं निवडून आले. 4-5 जण आहेत असे ते निवडून आले जेलमध्ये असताना. बरं ते जेलमधनं निवडून आलं म्हणजे पूर्वी जॉर्ज फर्नांडिस आहेत ना ते सुद्धा जेलमधनं निवडून आले होते. पण ते कसे ते जेलमध्ये होते ते राजकीय कैदी होते, त्यांच्यावर सगळ्यांना काही राजकीय. पण आत्ताचे जे आहेत ना ते म्हणजे त्यांच्यावर काहीतरी गुन्हेगारी स्वरूपाचे काही चार्जेस असल्यामुळे ते जेलमध्ये आहेत, तरी ते निवडून आले. म्हणजे बघा लोकांचा किती त्यांच्यावर विश्वास आहे, नाही का. आणि इतकंच नाही तर आता कोणाचा परिचय असा करून जातात ना लोक की हे लेखक आहेत किंवा क्रिकेटर आहे किंवा हा प्राध्यापक सो अँड सो किंवा डॉक्टर सो अँड सो, कर्नल सो अँड सो. म्हणजे असा परिचय आपण करून देतो म्हणजे त्याच्यातनं कळतं की तो डॉक्टर आहे किंवा प्राध्यापक होता किंवा आहे वगैरे वगैरे. पण असा गुंड मारणे असा म्हणजे मला त्यांच्या गुंडगिरीचा काही अनुभव नाही, पण असं चॅनेलमध्ये सगळे सांगायचे तरीसुद्धा त्याची पत्नी मुलगी किंवा काय बहीण जे काही होतं ते सगळे निवडून आले. तर म्हणजे अशी ही मंडळी निवडून आलेली आहेत. म्हणजे लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे. म्हणजेच लोकांचा आपले हे जे वाल्मिकी होऊ शकतो असा विश्वास आहे. त्यामुळे पीपल गेट द गव्हर्नमेंट, त्यांना पाहिजे ते गव्हर्नमेंट मिळालेले आहे. आता वाल्या तिथं येतील आणि आपण आशा करूया. शेवटी मी आशावादी आहे की आत्ता जरी तुम्ही वाल्याला मत दिलेलं असलं तरी तो पुढे वाल्मिकी होईल अशी आपण आशा करून सगळ्यांना शुभेच्छा देऊ आणि मी इथंच थांबतो. धन्यवाद.